आपण इंटरमिटेंट फास्टिंगच्या बद्दल खूप ऐकतोय. कोणी 14 तास करतं, कोणी 12 तास करतं, कोणी 18 तास करतं, कोणी 1 मील अ डे करतंय. म्हणजे फेमस एक डायरेक्टर आहे, त्यांनी सांगितलं की माझ्यामध्ये हा जो काही चेंज झालाय तो 1 मील अ डेमुळे झालाय. पण मला असं वाटतं की आपल्या शरीराचं पण एक घड्याळ आहे आणि त्या घड्याळाला पण रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. कारण का त्या बॉडी क्लॉकवरच आपले सगळे हॉर्मोन्स पण स्रवत असतात. आपली झोप पण त्या बॉडी क्लॉकवर अवलंबून आहे. त्यामुळे बॉडी क्लॉक जर आपल्याला सेट करायचा असेल तर सनराईज टू सनसेट इज अ आयडियल विंडो फॉर अस. ह्या विंडोमध्ये तुम्ही तुमचं खाणं करू शकता. आपल्याकडे जनरली काय होतं की रात्रीचं जेवण हे मेजवानीसारखं असतं. कारण का एव्हरीबडी इज टुगेदर, सगळ्यांना एकत्र भेटतात. मग त्यावेळेस काहीतरी छान बनवलं जातं, त्यावेळेस वेळ असतो, म्हणून आपण खाण्यावर जास्त फोकस करतो. तर एक लक्षात ठेवायचं की रात्रीचं जेवण झाल्यानंतर आपण दुसरी कुठलीही ॲक्टिव्हिटी करत नाही, आपण डायरेक्ट झोपतो. ओके, सो तेवढ्या कॅलरीची आपल्याला गरज नाही आहे. त्यामुळे सनराईज टू सनसेट हा बॉडी क्लॉक ॲडजस्ट करायचा. तुम्ही जर हा बॉडी क्लॉक ॲडजस्ट केला तर आरामात तुम्ही 13 तास ते 14 तासाचं फास्टिंग करू शकता. अनलेस अँड अंटिल डॉक्टर हॅज आस्क्ड यू टू डू मोर आवर्स ऑफ फास्टिंग, आय विल नॉट रेकमेंड दॅट. कारण का त्याचा पण ॲडव्हर्स इफेक्ट आहे. ओके, आणि आपल्याकडे बऱ्याच वेळा महिन्यामध्ये काही पर्टिक्युलर फास्ट केले जातात. ते आपल्याला तेच सांगतात की महिन्यातून एक दिवस तुम्ही लंघन करा. लंघन म्हणजे काय? काहीच नाही करायचं, पूर्ण शरीराला आराम द्यायचा. ओके, फक्त पाणी प्यायचं आहे. पण ह्याचा अर्थ त्यावेळेस तळलेले चिप्स खायचे आहेत किंवा तळलेले गोड पदार्थ खायचे आहेत किंवा साबुदाण्याची खिचडी खायची असं नाही करायचं. रिस्पेक्ट टू युअर बॉडी. अंडरस्टँड दॅट देर आर मल्टिपल ऑर्गन्स विच आर फंक्शनिंग ऑल द टाईम. म्हणजे असं नाही आहे की फक्त एकच ऑर्गन काम करतोय, म्हणजे फक्त आपण इन्सुलिनवर लक्ष द्यायचं का? अजिबात नाही. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हॉर्मोन्स काम करतात. त्या सगळ्यांना कन्सिडर करून आपण आपल्या आहार पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. तर साधारणपणे दिवसभरामध्ये 3 खाणी करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये नाश्ता असेल. नाश्ता मी असं म्हणेन की तो पण असा खूप हेवी खाल्ला पाहिजे असंही नाही आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की तुम्ही हॅव ब्रेकफास्ट लाईक अ किंग. पण किंगचा अर्थ तुम्ही असं खूप तळलेले पुऱ्या खाताय, भटोरे खाताय किंवा समोसे खाताय, हे नका करू. तुम्ही तुमच्या आहारामध्ये नट सीडचा वापर करा, स्प्राउट्सचा वापर करा, फळांचा वापर करा, प्रोटीनयुक्त नाश्ता करा, जेणेकरून तुमचं ब्लड शुगर लेवल फ्लक्च्युएट होणार नाही. तर हा बदल करा. लंच स्किप करू नका. बरीच लोक अशी असतात की ते म्हणतात की आम्ही खूप हेवी नाश्ता करतोय म्हणून आम्ही दुपारचं जेवण बंद करतोय. असं करू नका, कारण का मग तुम्हाला 4 वाजता खूपच भूक लागते आणि यू एंड अप इटिंग वडापाव किंवा भेळ किंवा असे पदार्थ की जे शरीराला पोषण मूल्य देणार नाही आहेत. त्यामुळे दुपारच्या जेवणाच्या वेळा पण पाळायच्या आहेत. साधारणपणे 12:30 ते 2 या दरम्यान आपलं दुपारचं जेवण झालं पाहिजे, कारण का त्या सुमारास गॅस्ट्रिक सिक्रेशन चांगली असतात. आणि रात्रीचं जेवण मी असं म्हणेन की रात्रीचं जेवण हलकं असावं. तुम्ही भाकरी, भाजी, वरण किंवा कढी, खिचडी आणि भाजी, कोशिंबीर याचा समावेश नक्कीच करू शकता.